दिवसापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4,500 रुपये मिळणार आहेत. त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. शिवाय मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे असे 2 हप्ते सुद्धा एकत्रित मिळते. म्हणजेच 3,000 रुपये एकत्रित देण्याचं नियोजन सुरू आहे. झाला होता. पण कालपर्यंत साधारणपणे 2,41,40,00,000 महिलांच्या अकाउंटला डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे. ती म्हणून अजूनही 1-2 दिवस ती प्रक्रिया सुरू राहील. त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत. आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका. कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये, रिफंड केलेलं नाहीये. राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा 2 दिवसापूर्वी अजितदादांनी सुद्धा प्रसार माध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाही आहेत. कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाही आहे. रुटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय. काही वर्तमानपत्रांनी 30 लाख, 35 लाख, 40 लाख, 60 लाख, उद्या म्हणतील 1 कोटी लाख, 35 लाख, 40 लाख, 60 लाख, उद्या म्हणतील 1 कोटी, अशा पद्धतीचे जे काही तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे. आम्ही रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. काही अपात्र ज्या महिला आहेत किंवा ज्या आपण म्हणूया ती निकषात बसत नाही आपल्या सरकारी नियमानुसार, शासन निर्णयानुसार, त्यांची छाननी कशी केली जाते आता, म्हणजे त्याची प्रक्रिया काय आहे? हे साधारणपणे आम्ही ह्या संदर्भामध्ये सुद्धा वारंवार माहिती दिलेली आहे. व्हॉलेंटरीली काही महिला आहेत ज्या रोज त्यांचे जे काही अर्ज आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर विभागाकडे प्राप्त होत आहेत. काही खाली ग्राउंड लेवलला जे आहेत अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे किंवा खाली तहसील कार्यालयाकडे किंवा विभागाकडे, विभागाच्या जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातले जे अर्ज येतात की आम्ही ह्या योजनेसाठी याच्यामुळे आता पात्र नाही आहोत, आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता पात्र नाही आहोत, किंवा आम्ही लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये गेलेलो आहोत त्याच्यामुळे आता पात्र नाही आहोत, किंवा आमचं उत्पन्न आता 2.5 लाखाच्या पुढे गेलेलं आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत, किंवा आम्ही 4 व्हीलर गाडी घेतलेली आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत. अशा पद्धतीनं रोजच्या घडीला, आणि ही आजची काही नवीन गोष्ट नाहीये, ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला त्या पद्धतीनं येत होते, ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आलेले आहेत. व्हॉलेंटरीली ज्या महिला आहेत त्या येत आहेत समोर. आणि जे आम्ही GR आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल हा करण्यात आलेला नाहीये. आणि बदल एकतर जे काही निकष आहेत हे जे जुलै महिन्यामध्ये जो आम्ही GR काढला होता, ऑगस्ट महिन्यामध्ये जे आम्ही त्या ठिकाणी सर्क्युलर किंवा शासन निर्णय जो निर्गमित केला होता त्यानुसारच आम्ही जी संपूर्ण पडताळणी आहे किंवा जी काही जे व्हॉलेंटरीली पुढे येत आहेत त्या संदर्भातली पण कारवाई सुरू आहे. आम्ही वित्त नियोजन विभागाकडे जे व्हॉलेंटरीली त्यांचे समोर आलेले आहेत आणि जे म्हणतायत की आम्ही आता पात्र लाभार्थी नाही आहोत किंवा आम्ही चुकीच्या, ही आकडेवारी रोज बदलत आहे. म्हणजे कधी 5 अर्ज येतात दिवसाला, कधी 10 येतात. ही काही हजारांमध्ये आहे, म्हणजे 2-5 हजाराच्या वरती नाही आहे. आणि त्या पद्धतीने हे अर्ज येतात त्याचे पण अजून रिफंड चालू केलेलं नाहीये. अजून कोणाचाही 1ही रुपया कधी खात्यातून घेतलेला नाहीये विभागाने. हे जे व्हॉलेंटरीली अर्ज आलेले आहेत त्यांची सुद्धा आम्ही कारणं जी आहेत ते स्थानिक प्रशासनाकडून तपासून घेत आहोत. आणि वित्त व नियोजन विभागाकडून आम्हाला त्या संदर्भातला एक हेड तयार करून दिला जाईल रिफंड करण्याचा, जसा इतर योजनांनाही दिला जातो त्या पद्धतीनं तो तयार करून दिला जाईल. आणि त्याच्यामध्ये ते सरकारी तिजोरीमध्ये जाऊन जे व्हॉलेंटरीली येत आहेत तेच, खातं कुठल्याही कोणाच्याही खात्यातून पैसे घेत नाहीये. ही एक बाब मला आपल्या माध्यमातून पुन्हा लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला सांगायची. आम्ही सुरुवातीला त्या संदर्भातली माहिती दिली ज्या वेळेला आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल, IT असेल, परिवहन विभाग असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, यांच्यासोबत साधारणपणे, आणि महसूल विभाग असेल किंवा खालचे जे जिल्हास्तरीय प्रशासन आहेत यांच्यासोबत आम्ही तो डेटा जो आहे तो क्रॉस